शकत नाही. तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल. जरी माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल तर मनापासून मी माफी मागतो तुमची. खरं तर तुम्हाला खरं सांगू का, माझ्या डोक्यात बरंच काय काय असतं. उत्तरच पॉइंट इतकं भारी असतं ना, पण मला असं व्यक्त आणि खिचडी बनवायच्या आधी हिने माझं डोकं पाक पिकवलं. काल हिने काय केलं, एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर. खाजगी माहिती नसते नाही सांगायची, मला सांगायची. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. सकाळ सकाळ आमच्या क्षितिज चालू आहे भेंडी चिरायची. त्याला जायचे शाळेत आणि शाळा त्याच्या चालू झाल्या 10वीच्या. क्लासेस आहेत का शाळाच आहे? क्लासेस शाळाच आहे फक्त शाळेतर्फे क्लासेस आहेत नाही. हां, त्याच्या आवडीची भाजी भेंडी. निवार भेंड्या चिरू नका. काय भेंड्या निवारायचं. आबा गाय सुटली गायला का तर काय करा. थांब तिला धरू, हळू धरू. तिच्या मागे लय लाग नको नाहीतर पळल लागा. आबाची गाय सुटली. नाही मारत नाही ती आपल्या गायींकडे आलेले. हे गट्ट्या चल इकडा घरी चल घरी. गुड बॉय. असं काय कर, असं जा. तिच्या मागे नाही जायचं. कस काय सुटली रे? हा सापडतच नाही. आमची चिंगी सुटली होती तर तिने हात मारला तिच्या मालकणीचा, तवा गवली. तर मंडळी आता मी चाललोय गावात आणि गावात जायचंय. तिथनं परत पार्सल घ्यायचे, ते पोस्टात जायचंय. आज गुरुवारचं गर्दी असणार आहे कुरवाडीत. काय आणायचंय का? व्हॉट्सअपला टाक मेसेज. तर जाऊ आता. पिशवी एक खाकी पिशवीत घेतली फक्त. बाज झाली का? तर आज तात्यांची गाडी आहे, कारण माझी गाडी इथं नाही आता. अशा पद्धतीनं सगळं 5-5 किलोचं पॅकिंग मांडलेलं आहे. त्या 1 2 3 4 5 6 7 आणि 8 पॅकिंग आहे त्या. काय म्हणता? आता 2च्या पुढनंच घेऊ मी. ती एसटी कुरिअरने पाठवायचं, ती 2च्या पुढनंच म्हणलं आहे. सकाळी लवकर गाडी नव्हती ना मला, त्या गाडी माझी तिथे बसून होती की. परत म्हणलं मी जायचो इथं तुम्हाला यायला, म्हणून मी झालं. चला नाही उरकत नाही इतक्या लवकर तिथं, कधी लय उशीर लागतो. तर मंडळी हे अशा पद्धतीनं बघा इथं वजन केलंय चालू आहे. आणि ही सगळी पार्सल आपण आता पोस्टाने पाठवून देणार आहोत. तर पोस्टाने पाठवून दिलं आपण जवळजवळ आज 6 पार्सल. 2 राहिलेत अजून आपले पाठवायचे. आणि ही आधी सगळ्यांना फोटो पाठवून द्यायचे मला आता, प्रत्येकाचे सगळ्यांना. पण आता घरी गेल्यावर पाठवू. आधी ते 2 देऊ. आता एसटी कुरिअर करायचे, पण ते 2च्या पुढनं आपलं वाजले जवळजवळ 12:30 वाजलेत. अजून आपल्याला 1.5 तास इथंच थांबायचं. तर इतक्या वेळ कुठं जायचं त्याच्यामुळे मी बसलो इथंच. आणि इथनं सगळ्यांचं फोटो पाठवून दिलं. जेवढ्यांना पोस्टाने पाठवले तेवढ्यांचं पावतीचा फोटो मी पाठवून दिलेला आहे. आता राहिले 2 जण. एसटी कुरिअर झालं की त्यांचं पण परत फोटो पाठवून द्यायचं. आणि परत थोडंफार काय घ्यायचं असेल तर घ्यायचं, नाहीतर घरी निघायचं. आता बरीच मंडळी येते पोस्टात. मामा काय काम होतं पोस्टात? काय काम होतं? पैसे देत नाही ते. कशाच पैसे येत? आपलं पगारीचं. काय झालं मग? काय आलंच नाही म्हणते ते. वरनं सोडलं नसतं मग. वरलं नाही, इथं आले ते म्हणते ती, सगळे म्हणते ती. कितवा दिवस आहे आता हेलपाट्याचा? एकदम 2 महिने हिंडतोय बघा आम्ही पोस्टात. अरे रे आता कुठं काय करावं सांगा बरं. कुठलं गाव आहे तुमचं? गाठ नाही. बरं येतील. तर 2:19 झालेत आता. आणि थोडा किराणा घेतला, गाडीला अडकवला. आता जाऊ गावाकडे हळूहळू.
तर आलो गावात. आता गावात मला आला एक छत्री न्यायला. तात्यांची गाडी इथं ठेवायची आता आणि आपल्या गाडीवर जायचं. चल बापू. आता माझ्याकडे कुठली गाडी आहे? तू कुठे दिली माझ्याकडे चावी? तर 5 वाजले आता. मागं थोडं झोपलो होतो मी. काय होतं उन्हाळ्यात दुपारी झोपच वाटतं काय का कसाना. बाहेर तर उन्हात निघू वाटत नाही. आणि सावलीला जर थांबलं जरा पडलं की झोपतच माणूस. चिंगी लागली बघायला. त्यांना वैरण टाकून घेऊ आपण आता. तर आपल्या दोन्ही पेट्यांमध्ये आता राण्या नवीन निघालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये पण एक नवीन निघाली राणी आणि तिकडे एक पेटी ठेवली त्याच्यामध्ये सुद्धा राणी नवीन निघालेली. आता ही 5-6 दिवसानंतर अंडी द्यायला चालू करणार. ह्या माशाने काम करायला चालू केलं. दुपारचं उन्हाचं ना माशा काम करत नाही. झाकण सगळंच काढलं. हा झाकण ह्याच्यावरचं सगळंच काढलं. म्हणलं जिथं जास्त आहे तिथलं भरायचं. 2 कॅरेट आंबे चिंगीसाठी घेतली. चिंगी कॅरेटमध्ये पाडून टाकते सगळं. पाठीतच ठेवायचं तिला. जरा गार होऊन द्यावं. डग चालते नाही उन्हानं. गरम आहे. उन्हाळ्यातलं पाणी सुद्धा किती गरम येते. आता मी कॅरेट आणते आधी. तो कॅरेट ठेवलं ते सावलीला. ऊन इतकं बेकार पडतंय. 2 आणायची. 2 कॅरेट घेतली ते आता भराय जाऊ. होय हो उन्हाचं आता कधी रखरख वाटायला लागले ना. उन्हाचं काय काम नसतं. बाहेर निघू वाटत नाही. काम असतं पण करू वाटत नाही. उन्हाचं कसं करते काम. त्या काम. पपईचं बघ ना डोळा पपई पिकायला लागली. डोळा आला डोळा पपईला. पिकायला लागले होती. तिनं दिलं वाय किती 2 वर्षाचं झाड आहे किती. 2 वर्षाचं आहे. आहे ना. त्याला पाणीच नाही ना. पाणी नाही पण चांगलं आलं. मी कट्ट्याच्या कडेला लावलं होतं मी. तिथं सुद्धा 2 आहे. ती इथली एक तोडून खाल्ली आम्ही त्या दिवशी. आणि ह्याला एक मोठीच्या मोठी आली. आणि ह्याचं पिवळं कलर यायला लागलाय. ही देशी आहे बरं का. ही देशी आहे म्हटलं. ती देशी नाही पण बी पडून आलेलीच आहे. त्या केळी बसली पण चवीला कसली भारी लागती. होय तुमचं लक्ष नाही वाटते. काम कर लक्ष आहे. ही पण चांगली आहे. ती बी चांगली आहे. चवीला किती चांगली छान आहे लागते ती. दोन्ही पण. ती बी चांगली आहे. आता तिथं बी धरा की ती दिशीच झाली. ती बी लगेच असंच असतंय ते. नाही आपल्याकडे आहे की दिशी त्यामुळे तिचं बी धरायची गरज नाही. ह्याला पाण्याची सोय करू का आपण. पाण्याची सोय मध्येच लावलं म्हणून ती होत नाही सोय त्याची. कधी ध्यानात येईल तेव्हा सोडतोय पाणी. कंटिन्यू पाणी नाही त्याला. आणि तो का तिकडं इलायची चिंचवर बरोबर खारुताई चढलाय त्या. आणि कशा आकडं खाते त्या. इथनं दिसत नाही आता एवढं लांबनं. चला बस झालं का. हा त्या कॅरेटात थोडं घ्या की सोम्याला. तर आपलं ही जी फ्लावरचं बी आहे का हे वाळलं आता. त्यातलं बी दाखवतो तुम्हाला आता. हो हे एकदम नाजूक बारीक बारीक मोहरीचं कसं बी असतं तसं बी आहे त्याचं. बारीक 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 बारीक. आता हे झालं आपल्याला. ह्याचं बी काढून ठेवायचं त्या. काय करायला लागली. मिरच्या तोडायला लागली. काही ना वैरण ठेवायची पण ती गरम असल्यामुळे मी लगेच ठेवा नाही. खात नाही ती गरम गरम. झाला उन्हाळा चालू म्हणण्यापेक्षा उन्हाळाच आहे आता. हा दाबकी पायाने त्याला. डोळ्याला जर फटकारा बसला तर डोळा जातो ह्याचा. लय बेकार आहे ते. मसाला करायचा आहे ना. होतंय की एक तर काम उरकत नाही आता मला. पहिले पटपट काय करायचं नाही. जेवढं होईल तेवढं करायचं. नाही तर मग गप्प बसायचं शांत. काहीच नाही झालं तर. हा काहीच नाही होत नाही म्हणलं नाही मी. पण पहिल्यासारखं जमत नाही आता. नाही कुठं वजा उचला येत नाही ना. काही करा येत नाही. जास्त हालचाल करा येत नाही. मग काय करायचं. ते रोड असल्यामुळं तसं होत आहे. काढल्यावर निघाली होईल काय.
सगळं. दिवस गेला खाली. ह्या टायमाला बी कोंबडं आरडतात इकडं. 5 वाजता आरडतातच की मग. नाही हा हा कोंबडा आरवतात 5 वाजता. बर. संध्याकाळी 5च्या नंतर, हम्म. 6च्या नंतर म्हणजे दिवस मावळताना आणि संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कोंबडा आरवणीला चांगलं नसतं. दिवस मावळाच्या पुढं. हा मालकाला चांगलं नसतं. अजून एखादं सापडलं तर बरं होईल. बटाटा हा इथं वर सापडलं आता. टोपलं भरले की लागा. मिरची ना बाई हा भरली की तोडायची अजून. तिकडे एक वळ आहे अजून. हा. शर्ट आली ती काय रानात कोणाची खाली मेंढर आले ते. टोपली भरली आणि आपल्या हे बारकं शेवग्याचं झाड लावलेलं याला शेंगा बघा. 6 महिन्यात खायला आलं फळ. पुढल्या वर्षी तर भरपूर शेंगा लागतील याला. 2 झाडाची गरज बी नाही. बाद झालं एकच झाड आहे ना. राहू द्या की आता आलंय तर राहू द्या. तशी 2 कशी हिथं बी लावले. ओ हिथं एक आहे, सडे. हिथं एक आहे, तिकडं खाली एक लावले पाठवानाला. ते लावलं होतं व. खाली पाठवानाला लावले एक. पाटवानाला आलं तर ही काढावं म्हणलं. हा नाही आलं तर मग ही राहून द्यावं असं हम्म. लावलं. पण पाटवानाचं काही येत नाही एवढं विशेष. येईल की ते. चुनखडा आहे व खाली. नाही येणार ती सुद्धा. आलं तर चांगलंच झालं की. असे कसे शेंगा लागले ते बारीक बारीक नाजूक. इकडे बघा हा हा ती दाखवलं की. ठीक आहे. कशी शेंगा येतं. उन्हाळा दिवस आहे पण जरा खाली ना शेंगा लांब कुरतडायला लागले कोणीतरी शेंगाला. आता किडा फिडा कोणतरी कुरतडत असेल. किती येते शेंगा. लय त्याला वज सुद्धा सोसायचं नाही. खाली वाकणार ते. आधार द्यावा लागेल त्याला. तर मंडळी आता साबुदाण्याची खिचडी बनवायला चालू आहे. आणि खिचडी बनवायच्या आधी हिने माझं डोकं पाक पिकवलं. काल हिनं एक काय केलं, एक व्हिडिओ बघितला युट्यूबवर. खाजगी माहिती नसते सांगायची. नाही सांगायची, मला सांगायची. तर त्या व्हिडिओमध्ये अंकशास्त्राचा ती व्हिडिओ होता. म्हणजे ती सांगत होता की तुमची जन्मतारखेवरून तुमचा मूल्यांक कसा काढायचा आणि अशा मूल्यांकाची माणसं कशा स्वभावाची आहे ती, ह्या मूल्यांकाची माणसं कशा स्वभावाची. तिने मन देऊन 1 तासभर व्हिडिओ बघितला आणि आज माझं डोकं पिकवायला लागले ना. कारण की तुम्ही ह्या मूल्यांकाचा आहे, तुमच्यात असं गुण आहे तर, तुमच्यात तसं गुण आहे तर, तुमच्यात असं गुण आहे तर, तुम्ही असं करताय, तुम्ही तसं करताय. झालं मग ती आता त्या माणसाने जेवढं बोललं तेवढं हे सगळं लक्षात ठेवलं. आणि मला त्या विषयावर म्हणले तुम्ही बी शिका म्हणलं. मला हे शिकायची गरज नाही म्हणलं. मला फक्त एकच कळतं, तुम्ही ज्या पद्धतीनं कर्म करचाल त्या पद्धतीनं तुम्हाला फळं भोगायची येणार आहे. ती मला सांगा, नरेंद्र मोदीची जी रास आहे त्या राशीची बरीच माणसं आहे ती. पण ती बरीच माणसं नरेंद्र मोदीसारखी आहे ती का? नाही ती. किंवा माझी जी रास आहे, माझ्या वाट्याला जी जीवनात हालापेष्टा आले ते, ती बाकीच्या लोकांच्या राशीला ते आले ते का नाही आलं. तर मला ना असेल खरं असेल किंवा नसेल ह्याच्यावर सुद्धा मला डोकं घालायचं नाही. आणि ह्याच्यावर मला काहीही बोलायचं नाही. फक्त डोकं खाल्ले बायको. हा तर असू द्या ना. एवढं सांगायचं होतं बरं का ह्यांना. खरं खोटं काही सांगायचं नव्हतं. शेंगदाणा चालू केलं भाजायला. खिचडी करायची. साबुदाण्याची खिचडी. भिजवलाय. मिरच्या. इकडं रानात सापडलेले एक बटाटा आहे. ते सुकून गेले जरा, पण आपल्या रानातला असल्यामुळे आपण त्याला आणलंय आता. नाही उघडं पडलं होतं वरच्या बाजून, त्यामुळे तसं झालं. हा अगं बटाटे उघडं ते पण सापडं नाही मला. बटाटे नसतेली आता कधी आणले दिले दिवस झालं बटाटे आणून. संपले असते बटाटे सगळे. चला बिगर बटाट्याचाच बनवा. तर मंडळी जेवण ही झालंय माझं. आता बसलो निवांत. माझ्या समोर ही बसली आणि आमच्या दोघांच्या गप्पा चालू आहेत. गप्पा चालू होत्या आपल्या चॅनेलवर एक कमेंट आली आणि ती कमेंट मी बी वाचली आणि हिने बी वाचली. तर ती थांबकी तर ती कमेंट काय होती मी तुम्हाला सांगतो. ती कमेंट होती अशी होती की आता आपण व्हिडिओमध्ये नाही का गट्टू डॉन दाखवतो, गाई दाखवतो, गाईची बाळं दाखवतो, ती मोठी होते ती. आणि ती मोठी झाल्यावर समजा आपण ही खोंड म्हणा ही जर समजा विकली तर ते म्हणले की त्यांचं म्हणणं बरोबर आहे की प्रेम लळा लागलेला असतो, आमचा बी लागलेला असतो आणि तुम्ही जी बघताय तुमचा सुद्धा लळा लागलेला असतो. पण कसं असतं बरं का, काय गोष्टी कराव्या लागतात. का करावं लागतं ते आता ह्याचं जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर ते उत्तर ही देते. आता ही ज्या पद्धतीनं कशी देते ही तुम्हाला समजलं. मला
खरं तर तुम्हाला खरं सांगू का, हम्म, माझ्या डोक्यात बरंच काय काय असतं. उत्तरच पॉइंट इतकं भारी असतं का ना, पण मला असं व्यक्त करता येत नाही. हा हा, शब्द कमी पडते, हा? शब्द कमी पडते, नाही सुचत नाही तर वेळेला शब्द सुचत नाही तर बोलताना शब्दाचं भांडवल कमी. हा असं होतं. हा, तर मला त्या प्रश्नाला असं उत्तर द्यावं वाटत होतं की जीव प्रत्येक जण लावत असतो आणि प्रत्येकालाच लावत असतो. हा, तुम्हाला एक उदाहरण देते मी की मुलगी जर आपल्या घरात जन्माला आली तर तिला काय जीव कमी लावलेला असतो का प्रत्येक आई बापाने? प्रत्येक घरातल्या मुलीसाठी मी सांगते, हा. कमी लावलेला असतो का जीव? भरपूर लावलेला असतो की. मग तुम्ही लोकांच्या घरात का देता? आ, का देता? तुम्हाला तिला पोचण्याची सांभाळण्याची ताकद नसते का तुमच्याकडे? असते की. मग का देता? का अहो, देता? काही गोष्टी कराव्या लागतात हो. जरा समजून घेत जावा. तुमचा जीव लावला तसा आम्ही पण जीव लावलायच की आमच्या जनावरांना. आमच्या जनावरांना आम्ही पण सुद्धा कसं जीव आहे, आम्ही लावतो. दोघंच किती सांभाळणार गुरं तरी. आता ह्या दुनियेमध्ये ना सगळ्यांना वाटतं एखादी गोष्ट असावी, काय देवाची भक्ती करते ती सगळीजण, ही सगळं बरोबर आहे, पण देवाची रोज मंदिरात जाऊन पूजा करायला कुणाला जमत नाही, त्याला पुजारी ठेवावा लागतो. तसं सगळ्याच गोष्टी मला मी जर त्या बघितल्या तर माझ्या जीवनात अशा पण काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या की त्याच्याकडे सुद्धा मला लक्ष द्यावं लागतं. तर गायी जर वाढवल्या मी भरपूर केल्या तर माझं बाकीकडचं दुसरीकडचं दुर्लक्ष होणार. जे मी जीवनात जे माझे दुसरं उपक्रम माझं चालू आहेत त्याच्याकडे माझं दुर्लक्ष होणार. त्याच्यामुळे काही गोष्टी आपण हे करू शकत नाही. तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल. जरी माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल तर मनापासून मी माफी मागतो तुमची. कारण कसं आहे बरं का, माफी मागलेली चांगली, लहान तोंडी मोठा घास. अजून ह्याच्यावर जर कुणाला बोलायचं असेल तर तुम्ही तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. परत अजून उद्या भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.